देवेंद्र फडणवीस असं का वागतायत काय कळत नाहीये. महिलांविषयी, गोरगरिबांच्या लेकरांविषयी इतकी का चीड असावी त्यांना कळत नाही. पोलिसाच्या माध्यमातून, आता तुमच्याच माध्यमातून मला कळालंय की त्यांनी लाठीचार्ज करायला लावलाय. म्हणजे मुख्यमंत्री इतका निर्दयी असू शकतो या राज्यात की आता उभं महाराष्ट्र बघणार आहे. स्वतःच्या लेकरं गेलंय, सोन्यासारखं लेकरू काळीच गेले ते आईचं बापाचं, न्यायासाठी ते रस्त्यावरती बसले आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस पोलिसांना हाणायला लावणार लोकांना. म्हणजे राज्यात तुम्हाला वातावरण दूषित करायचंय मुख्यमंत्र्यांना, असंच ना. दुसरा अर्थ काय होतो, लेकीला तर न्याय द्यायचाच नाही तुम्हाला, तुमच्याकडून तर ती प्रक्रिया पूर्ण होतच नाहीये. आज त्या कुटुंबाकडे जायला पाहिजे मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्याचा एन्काउंटर केला पाहिजे त्या नराधमाचा. हे काम असतंय. एक छोटीशी मुलगी, अहो तिच्यावरती बलात्कार करून, अत्याचार करून तिला मारलं जातंय. इतके क्रूर मानसिकतेचे लोक, त्या तसल्या नराधमांना तुम्ही पाठबळ देणार, याचा अर्थ असा होतो मग लाठीचार्ज करणं म्हणजे काय, दुसरं काय होतं त्याचा अर्थ. तुम्ही असं का वागायला लागला हे मुख्यमंत्री कळत नाहीये. असे मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्या पदावर राहिलं नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्याच्या पदावर यांनी जायला पाहिजे. कारण नुसतं इकडे दिदी म्हणायचं, इकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि तिकडे एक महाराष्ट्राची लेक मारून टाकली गेली एका त्या 65 वर्षाच्या एका डंगऱ्या त्या म्हाताऱ्यानं. आणि त्या म्हाताऱ्यांसाठी तुम्ही इथल्या गोरगरिबांच्या जनतेवरती आंदोलन करून न्याय मागणाऱ्या लोकांवरती लाठीचार्ज करणार. ही कुठली भूमिका आहे मुख्यमंत्र्याची. म्हणजे तुम्हाला आनंदानं लग्न करत हिंडायचंय उद्या दिवसभर, पण त्या कुटुंबाकडे उद्या किंवा आज रात्री तुम्हाला जायचं नाहीये, न्याय द्यायचा नाही. कसा न्याय मिळणार आहे राज्यात. एक दिवस खूप मोठा भयंकर उद्रेक या राज्यात होणार. आम्ही तर त्या कुटुंबाच्या पाठीशी 100% आहेत. आम्ही सुद्धा उद्या जातोय तिकडे, बघतो कोण कोण कसं जडपतंय आंदोलन, काय काय करतंय, न्याय कसं काय देत नाहीत आम्ही बघतो. आम्ही आहेत त्या कुटुंबाच्या पाठीशी. धन्यवाद सर.